नमस्कार, स्वागत आहे तुमचे साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये। आज आपण बनवणार आहोत आलू मटार पुलाव म्हणजेच वटाणा बटाटा पुलाव। खूपच सोपा, खमंग आणि झटपट होणारा हा पुलाव तुम्ही लंच बॉक्ससाठी, पाहुण्यांसाठी किंवा पटकन काहीतरी स्पेशल बनवायचं असेल तर नक्की ट्राय करू शकता। चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया। पुलाव बनविण्यासाठी इथे मी घेतले आहे 2 उभे चिरलेले कांदे, अद्रक लसूणची पेस्ट, वटाणे, बटाटे, टोमॅटो आणि कोथिंबीर। इथे मी 1 कप जिरा राईस तांदूळ घेतले आहे। तुम्ही त्याऐवजी बासमती तांदूळ देखील घेऊ शकता। हे तांदूळ इथे मी स्वच्छ धुवून घेतले आहे व त्यांना आपल्याला साधारणतः 10 ते 15 मिनिटे भिजवायचे आहे। आता आपण पुलाव बनवूया। त्यासाठी इथे मी कुकर घेतले आहे। कुकर गरम झाले आहे। आता यात मी 2 चमचे तेल घालत आहे। तेलाऐवजी तुम्ही तूप देखील वापरू शकता, त्यामुळे चव अजून छान येईल। तेल गरम झाले आहे। आता यात मी घालत आहे जिरे, तमालपत्र, लवंग, काळी मिरी, दगडी फूल आणि दालचिनी। आता आपण याला 1 मिनिटे परतून घेऊयात। जोपर्यंत त्याचा सुगंध छान येत नाही तोपर्यंत आपण याला परतून घेऊयात। याचा छान सुगंध येऊ लागला आहे। आता यात मी बारीक उभा चिरलेला कांदा घालत आहे। कांद्याला आपल्याला हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। कांदा हलका गुलाबी झाला आहे। आता यात मी घालत आहे आले लसूण पेस्ट। तुम्ही यावेळी यात हिरवी मिरची देखील घालू शकता। आले लसूण पेस्ट देखील आपल्याला 1 मिनिटे परतून घ्यायची आहे। जोपर्यंत तिचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत आले लसूण पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आहे। आता यात मी घालत आहे 1 बारीक चिरलेला टोमॅटो। टोमॅटो देखील आपल्याला 1 मिनिटे परतून घ्यायचा आहे। टोमॅटो थोडा नरम झाला आहे। आता यात आपण मसाले घालूयात। सर्वात आधी 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, 1 छोटा चमचा धने पावडर, पाव चमचा लाल मसाला आणि 1 छोटा चमचा बिर्याणी मसाला। सर्व मसाले घालून झाले आहेत। आता आपण सर्व मसाल्यांना व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मसाले व्यवस्थित मिक्स झाले आहे। आता यात मी थोडेसे पाणी घातले आहे व या सर्व मसाल्यांना आपल्याला 2 मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे। इथे आपला मसाला व्यवस्थित तळला गेला आहे। मसाल्याने तेल सोडले आहे। आता यात मी घालत आहे वटाणे। वटाणे आपण व्यवस्थित परतून घेऊयात। वटाणे व्यवस्थित परतले गेले आहे। आता यात मी बटाटे घालत आहे। वटाणे आणि बटाटे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। 2 ते 3 मिनिट इथे मी वटाणे बटाटे व्यवस्थित परतून घेतले आहेत। आता यात आपण भिजवलेले तांदूळ घालूयात। तांदूळ आपल्याला हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। तांदूळ व्यवस्थित मिक्स झाले आहे। आता यात मी वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे आणि यामध्ये मी 2 ग्लास गरम केलेले पाणी घालत आहे, जेणेकरून तांदूळ मोकळा बनेल। आता यात मी घालत आहे चवीपुरते मीठ। पुन्हा एकदा मी मीठ यामध्ये हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। आता आपण याची 1 उकळी काढून घेऊयात। इथे तुम्ही बघू शकता उकळी आली आहे। आता आपण कुकरचे झाकण बंद करून 3 शिट्ट्या काढून घेऊयात। 3 शिट्टीनंतर गॅस बंद करून पुलावला 5 मिनिटे वाफेत राहू द्यावे, म्हणजे पुलाव मस्त शिजतो। 3 शिट्ट्या झाल्या आहेत। पुलावला मी वाफेमध्ये देखील 5 मिनिटे ठेवले होते। आता आपण झाकण खोलूयात। तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे। पुलाव एकदम मोकळा आणि सुगंधी झाला आहे। हा पुलाव तुम्ही दही, रायता किंवा कोशिंबीर सोबत सर्व करू शकता। तुम्ही देखील रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।